नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी, जेनझीसाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आहे. ज्यांच्यावर बांगलादेशी आंदोलनकर्ते म्हणून टीका केली, ज्यांना विदेशातून फंडिंग येतं असं म्हणत टीका केली, ज्यांच्यावर देशद्रोही म्हणून टीका केली, ज्यांना कॉकरोच म्हणून हिणवण्यात आलं, त्यांच्या आंदोलनानंतर अखेर सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाय. जे अंधभक्त जेनझीच्या आंदोलनावर टीका करत होते, त्यांच्या टीकेला हे समर्पक उत्तर मिळाले. धर्मेंद्र प्रधान हे अत्यंत निष्क्रिय मंत्री होते. त्यांच्यासारख्या मंत्र्याला भारत सरकारमध्ये ठेवणे हे देशाचे नुकसान होते. त्यामुळे आज जो राजीनामा झाला त्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाच पाहिजे. जेनझी जर रस्त्यावर उतरला तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानं दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचं आव्हान आहे, तुम्ही आता अहंकार सोडा, देशाकडे थोडंफार लक्ष द्या. विदेशात जाणं कमी करा व थोडाफार वेळ संसदेत घालवा. विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर द्या, नाहीतर तुमची सत्ता जाईल हे लक्षात ठेवा. यापुढे देखील देशातील भ्रष्ट व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी जेनझीने सतर्क राहायला हवं. ही एकजूट तोडली नाही पाहिजे. जाती धर्मात जेनझी विखरला गेला नाही पाहिजे. याची काळजी आपण सर्वांनीच घेऊया. जेनझी यांच्या पाठीशी राहिल्याबद्दल सोनम वांगचुक यांचा आभार. तसंच जेनझीची लढाई संसदेत व रस्त्यावर देखील उतरल्याबद्दल राहुल गांधी यांचेही आभार. मित्रांनो, हा फक्त एक राजीनामा नाही, हा संदेश आहे की युवक जागा झाला तर सत्ताही झुकते. आता पुढे काय? भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा सुरूच राहिला पाहिजे. एकजूट टिकवून ठेवूया. जाती धर्माच्या भिंती ओलांडून एकत्र राहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.